सर्वांना नमस्कार. एकदा डोकं दुखू लागलं की त्या व्यक्तीला कळत असतं महत्त्व की डोकेदुखी काय आहे, आणि असह्य त्रास होऊ लागला की तेव्हा तर वाटतं की दुसरी कुठलीही बिमारी परवडली पण हे डोकं नाही दुखलं पाहिजे. काहीही दुखावं पण डोकं दुखू नये. आणि असं बऱ्याच आजारांच्या बाबतीत होत असतं की तो नसावा आजार, बाकी काही, आणि दुसरा कुठला आला तरी त्यावेळेलाही तसंच वाटत असतं. तर ही जी डोकेदुखी असते, या डोकेदुखीमध्ये साध्या प्रकारची डोकेदुखी कुठल्याही कारणानं होणारी आणि गंभीर स्वरूपाची डोकेदुखी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ब्रेन ट्यूमर, म्हणजे मेंदूमध्ये गाठ वगैरे एखादी येऊ लागली आणि ही गाठ वाढू लागली, त्याच्यामुळं होणारी जी डोकेदुखी असते, या दोन्हीमध्ये फरक काय, या दोन्हीला कसं ओळखलं पाहिजे की ही साधी डोकेदुखी आहे आणि कसं ओळखलं पाहिजे की हे काहीतरी गंभीर बाब आहे, आणि या बाबतीमध्ये कोणती टेस्ट केली पाहिजे, कधी डॉक्टरांना भेटलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता आपण पाहूया सुरुवातीला साधी डोकेदुखी, ज्याला बऱ्याच वेळेला काही कारणं असतात की ताणतणाव आलाय, टेन्शन आलं किंवा टेन्शन घेतलं म्हणलं पाहिजे असं झालं, किंवा थोडं सर्दी पडसासारखं कारण असेल, किंवा सीन आला कशाचा, असे जे कारण असतात, किंवा ज्याला मायग्रेन म्हणतो आपण, अर्ध डोकेदुखी, या अशी प्रकारची डोकेदुखी असेल तर याच्यामध्ये काय असतं की मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये बदल झालेला असतो, मेंदूच्या रचनेमध्ये बदल नाही झालेला. हे सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. तिथं मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल आहे, रचनेमध्ये फरक नाही. दुसरं काय असतं की बऱ्याच वेळेला एका बाजूला ही तीव्र डोकेदुखी असते. बऱ्याच वेळेला हे 4 तास राहते, कुणाला 24 तास राहते, कुणाला 2-2 दिवस राहते, 3-3 दिवस. पण नंतर काय होतं की कमी होते, आणि दुसरी डोकेदुखी जेव्हा येते काही दिवसानंतर, तर त्या दोन्हीच्या मधला जो काळ असतो, पहिल्यांदा दुखलेली डोकेदुखी आणि काही दिवसानंतर आलेली डोके, हा मधला काळ हा एकदम चांगल्या प्रकारचा असतो, नॉर्मल असतो हा काळ एकदम. तसंच या डोकेदुखीमध्ये त्याला कधीही मळमळ नसतं, किंवा त्याच्यामध्ये कधी उलट्या होत नसतात, त्याला कधी जास्त असा प्रकाशाचा त्रास वगैरे असा जास्त वाटत नसतो. जेव्हा ही पण जास्त स्वरूपाची होते, तीव्र स्वरूपाची, तेव्हा ही लक्षणं थोडीशी जाणवतात, परंतु याच्यामध्ये याचं प्रमाण जरा कमी असतं. काही वेळेला तर अंधार येणे किंवा डोळ्यासमोर दिवे चमकणे असे पण प्रकार आढळून येतात. जर 2 अटॅकमध्ये तुम्ही नॉर्मल राहत असाल तर ही साधी डोकेदुखी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मात्र जेव्हा ब्रेन ट्यूमर किंवा गंभीर स्वरूपाची डोकेदुखी आहे, मेंदूमध्ये गाठ झालेली आहे, अशा वेळेला काय असतं, आता रचनेमध्ये बदल झाला आहे मेंदूच्या. इथं फक्त कार्यपद्धतीत नाही, रचनेमध्ये, म्हणजे छोटीशी गाठ तिथं सुरुवात झाली आणि ती गाठ हळूहळू वाढते. गाठ जशी जशी वाढते तसा तिचा दाब, प्रेशर मेंदूमध्ये वाढतोय, आणि कवठीच्या आतल्या भागामध्ये प्रेशर हा वाढला की त्याला म्हणतो आपण इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढतो. मग अशा प्रकारचा हा दाब वाढू लागला, त्याच्यामुळे ही जी डोकेदुखी असते ही सतत राहते, हे कमी जास्त होतच नाही, अजिबात कमी जास्त होत नाही, सतत डोकेदुखी राहते, वरचेवर अधिक अधिक तीव्र होत जाते, कारण ती गाठ वरचेवर वाढत राहते, प्रेशर वाढत राहतो, मला दाब वाढला की डोकेदुखी जास्त होते, आणि सकाळी झोपेतून उठल्यावर ही खूप जास्त असते. तसंच तुम्हाला खोकला आला, शिंक आली की तुम्ही हसलात, खाली वाकलात, अशा वेळेला काय होतं की जे मधलं फ्लुइड असतं ते, जे स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यावर थोडासा प्रेशर येतो, म्हणजे डोक्यामध्ये पुन्हा काय त्याला इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढतो, आणि त्यावेळेला हे डोकं जास्त दुखत असतं. तसंच बऱ्याच वेळेला अचानक फिट्स येतात, किंवा ज्याला मिरगी म्हणतो आपण, झटके, हे येणं पण हे ब्रेन ट्यूमरचंच लक्षण असतं. तसंच याच्यामध्ये मळमळ होत नाही, पण सकाळी उठल्याबरोबर उठलं की लगेचच उलटी होऊन जाते, हे ओळखायचं असतं की बहुतेक हे ब्रेन ट्यूमर असू शकतो. तसंच शरीरात एका बाजूला अशक्तपणा असेल किंवा थोडासा लुळेपणा असेल, उजवा हात उजवा पाय किंवा डावा हात डावा पाय थोडा थोडा जाणवायला असेल, किंवा चेहरा थोडासा एका बाजूला थोडासा वाकडा वाटत असेल, किंवा कमी ताकद वाटत असेल, असं काही असेल, किंवा बोलणं, त्या व्यक्तीचं बोलणं जर थोडं अडखळत येत असेल, किंवा व्यक्तीच्या स्वभावामध्ये एकदम बदल होत असेल, अचानक बदल काही जाणवत असतील वरचेवर वरचेवर होणारे, आणि डोळ्यामध्ये अंधुक दृष्टी व्हायला, म्हणजे कारण काय होतं की डोळ्याच्या मागं पॅपिलो इडिमा म्हणतात त्याला, सूज येते, जे पटल असतं पाठीमागचं तिथं सूज येते, आणि त्यामुळं
दृष्टी अंधुक अंधुक दिसायला लागते. आता अशी जर सगळी लक्षणं असतील तर आता काय केलं पाहिजे? तपासण्या कोणत्या केल्या पाहिजेत? त्याच्यामध्ये न्यूरो इमेजिंग म्हणतात. या तपासण्यामध्ये MRI, मेंदूचा MRI करून घेणं हे सगळ्यात चांगली टेस्ट आहे. त्याच्यामध्ये म्हणजे डोक्यामध्ये कुठं ब्रेन ट्यूमर आहे का मेंदूमध्ये हे सहज कळू शकतं. ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे. आणि डॉक्टरकडं हे रिपोर्ट करण्याच्या आधी जावा किंवा करून जा आणि त्या प्रमाणात तुम्हाला इलाज करायला सोपा जातो. म्हणून साधी डोकेदुखी की ब्रेन ट्यूमरमुळे डोकेदुखी आहे हे आधी ओळखण्याचं आपणाला नॉलेज पाहिजे. घाबरून द्यायची विनाकारण गरज नाही. पण आपण जे सांगितलं की बेसिक, मी आणखी एकदा सांगतो की जो फरक आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. तर हा फरक लक्षात ठेवूया. हे सगळे जे नियम आहेत ते नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो पाठवा, लाईक करा, कमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते. सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून